receipts and payment account त्याचं पोस्टिंग करूयात. फर्स्ट वन इज टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, कॅश बॅलन्स, ओपनिंग कॅश बॅलन्स येणार नाही. बँक बॅलन्स, ओपनिंग कॅश बॅलन्स इथं रेकॉर्ड येणार नाही. नेक्स्ट टू मेडिकल फीज, receipts and expenditure account credit side by medical fees inner column 6 lakh याच्यावर adjustment आहे. टू consultation fees, consultation fees म्हणजे ते झालं इन्कम किंवा ते झालं रिसिप्ट. जे इन्कम किंवा रिसिप्ट्स असतील ते रिसिप्ट्स कुठं रेकॉर्डिंग होतील तर रिसिप्ट्स अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्रेडिट साइड. म्हणजे कॅश बुक असल्यामुळे ते रिसिप्ट्स कुठं रेकॉर्डिंग केले तर रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंटच्या डेबिट साइडला, तिथं रिसिप्ट्स अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट साइडला काही बाय कन्सल्टेशन फीज आउटर कॉलम मध्ये अमाउंट 1 लाख. त्यानंतर नेक्स्ट वन इज रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंटला प्रॉब्लेम मध्ये दिलेला आहे व्हिजिट फीज 50,000. रेकॉर्डिंग करताना सोल्युशन मध्ये किंवा आन्सर मध्ये ते कुठे येतील रिसिप्ट्स अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्रेडिट साइड. कारण व्हिजिट फीज ह्या काय झाल्या त्या डॉक्टरांचा तो इन्कम झाला ते झालं रिसिप्ट. द रिसिप्ट्स अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्रेडिट साइड बाय व्हिजिट फीज 50,000 50,000. मिसलेनियस रिसिप्ट, मिसलेनियस रिसिप्ट्स म्हणजे काय किरकोळ जमा असेल ते सुद्धा कुठे रिसिप्ट्स अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्रेडिट साइड बाय मिसलेनियस रिसिप्ट्स 10,000. त्यानंतर पोस्टिंग करूयात पेमेंट साइडचं. पेमेंट साइडचं फर्स्ट पर्टिक्युलर बाय मोटर कार एक्सपेन्सेस. मोटर कार एक्सपेन्सेस इट इज ऑल्सो द एक्सपेंडिचर. The expenditure always recorded into the debit side. म्हणजे P&L अकाउंट घ्या, ट्रेडिंग अकाउंट घ्या, जे एक्सपेंडिचर्स असतील ते रेकॉर्डिंग कुठे होतात डेबिट साइडला. तिथे सुद्धा रिसिप्ट्स अँड एक्सपेंडिचर अकाउंट म्हणजे एक्सपेंडिचर अकाउंट रिसिप्ट्स अँड एक्सपेंडिचर अकाउंटची डेबिट साइड म्हणजे कुठली झाली एक्सपेंडिचर किंवा जे काही एक्सपेन्सेस असतील ते सर्व रेकॉर्डिंग होतील रिसिप्ट्स अँड एक्सपेंडिचर अकाउंट डेबिट साइड. बाय मोटर कार एक्सपेन्सेस हा झाला एक्सपेन्सेस किंवा एक्सपेंडिचर रेकॉर्डिंग कुठे होईल रिसिप्ट्स अँड एक्सपेंडिचर अकाउंट डेबिट साइड. टू मोटर कार एक्सपेन्सेस कोणत्याही प्रकारचे ऍडजस्टमेंट नाही, डायरेक्ट आउटर कॉलम मध्ये अमाउंट घ्या 1,40,000 1,40,000. सेकंड बाय मेडिसिन्स, medicines it is also the expenditure recording into the receipts and expenditure account debit side. To medicines, medicines म्हणजे मेडिसिनचं पेमेंट केलं असेल, पेमेंट साइडला दिलेलं आहे म्हटल्यानंतर काय मेडिसिनचं खरेदी केली असतील, त्या खरेदी केलेल्या मेडिसिनचं काय केलेलं आहे पेमेंट केलेलं आहे म्हणजे हा झाला एक्सपेंडिचर रिसिप्ट्स अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साइडला. टू medicines outer column मध्ये अमाउंट घ्या 2 lakh. The next one is salary to staff. जो डॉक्टरांचा स्टाफ असेल त्या स्टाफला दिलेली सॅलरी म्हणजे हा काय झाला एक्सपेंडिचर झाला रिसिप्ट्स अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साइडला. टू सॅलरी टू स्टाफ किंवा टू सॅलरी अमाउंट आहे 2,40,000 इनर कॉलमला घ्या 2,40,000. त्यानंतर रेंट, रेंट कुठे ना हा झाला एक्सपेंडिचर किंवा एक्सपेन्सेस रिसिप्ट्स अँड एक्सपेंडिचर अकाउंट डेबिट साइड. टू रेंट आउटर कॉलम मध्ये अमाउंट घ्या 1,20,000 1,20,000. स्टेशनरी एक्सपेन्सेस आहे रिसिप्ट्स अँड एक्सपेंडिचर अकाउंट डेबिट साइड. टू स्टेशनरी to stationery 5,000. Electricity, electricity म्हणजे electricity bill असेल it is also the expenditure receipts and expenditure account debit side. To electricity outer column मध्ये अमाउंट घ्या 12,000. journals it is also the expenditures receipts and expenditure account debit side. To journals 3,000 3,000. By drawings, drawings म्हणजे काय अमाउंट विथड्रॉ फ्रॉम द प्रोफेशन. डॉक्टर व्यंकटेश असतील त्या व्यंकटेश यांनी प्रोफेशन मधून 50,000 अमाउंट काय केलेले आहे विथड्रॉ केलेले आहे. इट इज ऑल्सो द ड्रॉइंग. ड्रॉइंगचं एक्झॅक्ट प्लेस कुठं आलं तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला कॅपिटल मधून लेस
ड्रॉइंग अमाउंट येईल 50,000 इनर कॉलम मध्ये 50,000. नंतर कॅश 25,000 म्हणजे बाय बॅलन्स कॅरी डाऊन म्हणजे हा झाला कॅशचा क्लोजिंग बॅलन्स. तो कुठे येईल? कॅश ही झाली असेट, बॅलन्स शीटच्या असेट साइडला कॅश 25,000. बँक it is also the asset. Bank means bank balance. Balance sheet asset side bank 5,000. आपलं सर्व पोस्टिंग करून झालेलं आहे. आता फक्त आपण चेकआउट करूया. कॅपिटल घेतलेलं आहे का? कॅपिटल घेतलेलं आहे. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला 6,90,000. आउटस्टँडिंग सॅलरी हे आपलं घ्यायचं राहिलेलं आहे. आउटस्टँडिंग सॅलरी कुठे येणार? तर रिसिप्ट्स अँड एक्सपेंडिचर अकाउंटला जे सॅलरी म्हणून आपण घेतलेलं आहे 2,40,000 त्याच्यामधून लेस लास्ट इयर आउटस्टँडिंग सॅलरी. लास्ट इयरचं आउटस्टँडिंग असेल तर ते लेस होईल, करंट इयरचं असेल तर ते ऍड होईल. ते लास्ट इयरचं आहे 50,000. 50,000 मायनस करून आउटरला 2,40,000 लेस अमाउंट आहे आउटस्टँडिंग सॅलरीची लास्ट इयरची 50,000. आउटरला अमाउंट किती येणार? 1,90,000. देन रिझर्व फॉर आउटस्टँडिंग फीज. रिझर्व फॉर आउटस्टँडिंग फीज घेतलेला आहे. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला रिझर्व फॉर आउटस्टँडिंग फीज 60,000. देन नेक्स्ट असेट साइड आउटस्टँडिंग फीज 60,000. तर आउटस्टँडिंग फीज 60,000. मेडिकल फीज 6 लाख आपण घेतलेला आहे. ते आउटस्टँडिंग असेल, ते आउटस्टँडिंग कुठलं आहे? लास्ट इयरचं आहे. म्हणजे लास्ट इयरचं आउटस्टँडिंग असेल तर ते काय होणार? लेस होणार. लेस आउटस्टँडिंग फीज ब्रॅकेट मध्ये लास्ट इयर अमाउंट 60,000. आउटस्टँडिंग फीज आपण रेकॉर्डिंग केलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट मोटर कार घेतली का? मोटर कार बॅलन्स शीटच्या असेट साइडला घेतलेले आहे. इक्विपमेंट घेतलेले आहेत, फर्निचर घेतलेले आहेत. आता ऍडजस्टमेंट बघूया. ऍडजस्टमेंट नंबर 1 फीज आउटस्टँडिंग इन द लास्ट इयर रिसीव्ड फुल्ली ड्युरिंग द करंट इयर. ते लास्ट इयरचा आउटस्टँडिंग फीज किती आहे? 60,000 60,000 रुपये. ती काय झाली? करंट इयरला रिसीव्ह झाली, मिळाली. म्हणजे इथं याचे किती इफेक्ट होतील? 2 इफेक्ट होतील. 2 इफेक्ट काय होणार? तर लास्ट इयरची फीज आहे, रिसिप्ट आहे. पण याचा पहिला इफेक्ट ऍड इनटू करंट इयर मेडिकल फीज. त्यामध्ये ऍड करा. ऍड आउटस्टँडिंग फीज रिसीव्ड अमाउंट आहे 60,000. झाला एक इफेक्ट. आता सेकंड इफेक्ट कुठे येणार? तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला जे काय प्रोव्हिजन असेल ती प्रोव्हिजन काय होणार? कॅन्सल होणार. जो काय रिझर्व असेल तो रिझर्व काय होईल? कॅन्सल होईल. कारण त्याचे पैसे काय झालेले आहेत? फीचे मिळालेले आहेत. म्हणजे तिथं एक ओळ जागा सोडून लेस रिझर्व फॉर आउटस्टँडिंग फीज ब्रॅकेट मध्ये म्हणा कॅन्सल अमाउंट आहे 60,000. एक ओळ जागा सोडून. हा झाला. हे झाले 2 इफेक्ट. 2 इफेक्ट काय केले आपण? रिसिप्ट्स अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्रेडिट साइड मेडिकल फीज त्यामध्ये ऍड आउटस्टँडिंग फीज रिसीव्ह कुठले तर लास्ट इयरचे आहे 60,000. लास्ट इयरची फी मिळाली म्हणजे तो रिझर्व फॉर आउटस्टँडिंग फीज असेल 60,000. तो काय करावा लागेल? कॅन्सल करावा लागेल. कॅन्सल कसा करणार? तर लेस रिझर्व फॉर आउटस्टँडिंग फीज ब्रॅकेट मध्ये कॅन्सल. का कॅन्सल झाला? तर ती फी मिळाली त्यामुळे तो रिझर्व ती काही जी काय रिझर्व असेल प्रोव्हिजन असेल ती प्रोव्हिजन कॅन्सल होईल. त्यानंतर नेक्स्ट सेकंड ऍडजस्टमेंट फीज आउटस्टँडिंग फॉर द करंट इयर आर रुपीज 1 लाख. याचे 4 इफेक्ट होतील. पहिला इफेक्ट रिसिप्ट्स अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्रेडिट साइड ऍड आउटस्टँडिंग फीज त्यामध्ये करंट इयर इथे अमाउंट 1 लाख. ते टोटल आउटर अमाउंट येईल 6 लाख मधून पहिल्यांदा आपण लेस केलं लास्ट इयरचे आउटस्टँडिंग म्हणजे किती आले इथं 5 लाख.
40,000 परत त्याच्यामध्ये 60,000 ऍड केले. हे ऍडजस्टमेंटची अमाउंट आहे, ऍडजस्टमेंट मध्ये दिलेली. लास्ट इयरची आउटस्टँडिंग फीज रिसीव्ह झाली म्हणजे ते किती आलं 6 लाख. 6 लाख प्लस 1 लाख म्हणजे किती आले आउटरला 7 लाख. आउटर कॉलमला घ्या डायरेक्ट 7 लाख. सेकंड इफेक्ट आउटस्टँडिंग फीज ही काय झाली या ठिकाणी सेकंड इफेक्ट असेच राहिला. आउटस्टँडिंग फीज 1 लाख. तीसरा इफेक्ट ऍड रिजर्व फॉर आउटस्टँडिंग फीज 1 लाख. टोटल आला रिजर्व किती 1,60,000. या रिजर्व फॉर आउटस्टँडिंग फीज पैकी 60,000 काय झाले आहेत रिसीव्ह झालेले आहेत. तो रिजर्व प्रति प्रोव्हिजन कॅन्सल होईल म्हणजे आउटर कॉलम मध्ये अमाउंट किती येणार 1 लाख. आणि चौथा इफेक्ट रिसिप्ट्स अँड एक्सपेंडिचर अकाउंट डेबिट साइड टू रिजर्व किंवा प्रोव्हिजन फॉर आउटस्टँडिंग फीज अमाउंट 1 लाख. हे झाले 4 इफेक्ट. त्यानंतर नेक्स्ट तिसरी ऍडजस्टमेंट डेप्रिसिएट मोटर कार बाय 20%. मोटर कार त्याच्यामधून लेस डेप्रिसिएशन 20%. 4 लाख इंटू 20% केल्यानंतर ती अमाउंट येईल 80,000. 80,000 80,000 मायनस करून आउटर कॉलमला येतील ते 3,20,000. त्याचा सेकंड इफेक्ट डेप्रिसिएशनचा रिसिप्ट्स अँड एक्सपेंडिचर अकाउंट डेबिट साइड टू डेप्रिसिएशन ऑन. त्यामध्ये फर्स्ट वन इज मोटर कार. मोटर कारचं डेप्रिसिएशन आहे 80,000. इनर कॉलमला या 80,000. त्यानंतर फर्निचर बाय 10%. फर्निचर वर 10% लेस 10% डेप्रिसिएशन 1 लाखच्या 10% म्हणजे आले 10,000. आउटरला मायनस करून अमाउंट येणार 90,000. त्याचा सेकंड इफेक्ट रिसिप्ट्स अँड एक्सपेंडिचर अकाउंट डेबिट साइड डेप्रिसिएशन ऑन फर्निचर अमाउंट आहे 10,000. त्यानंतर इक्विपमेंट वर 5% लेस 5% डेप्रिसिएशन 20,000च्या 5% म्हणजे येत आहे 10,000. 10,000 मायनस करून आउटरला अमाउंट येईल 1,90,000. त्याचा सेकंड इफेक्ट रिसिप्ट्स अँड एक्सपेंडिचर अकाउंट डेबिट इक्विपमेंट 10,000. टोटल आला डेप्रिसिएशनची अमाउंट 1 लाख. आउटर कॉलमला घ्या 1 लाख. आता ऍडजस्टमेंटच्या इफेक्टच्या आपण चर्चा करूया पुन्हा एकदा. फीज आउटस्टँडिंग इन द लास्ट इयर रिसीव्ड फुल्ली ड्यूरिंग द करंट इयर. लास्ट इयरचं आउटस्टँडिंग फीज होती 60,000 रुपये. ती या चालू वर्षामध्ये मिळाली. ते चालू वर्षामध्ये जे काय रिसिप्ट असेल ते रिसिप्ट काय होणार आहे 60,000 रुपयानं वाढणार आहे. म्हणजे ते काय करणार मेडिकल फीज मध्ये ऍड आउटस्टँडिंग फीज रिसीव्ड 60,000. त्यानंतर त्याचा सेकंड इफेक्ट काय होईल बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला जे रिझर्व फॉर आउटस्टँडिंग फीज असेल ते काय होईल कॅन्सल होईल म्हणजे लेस रिझर्व फॉर आउटस्टँडिंग फीज 60,000 ब्रॅकेट मध्ये कॅन्सल. त्यानंतर सेकंड फीज आउटस्टँडिंग फॉर द करंट इयर इज रुपीज 1 लाख. 1 लाख त्याचे 4 इफेक्ट येतील. करंट इयरचा आउटस्टँडिंग असेल तर त्याचे 4 इफेक्ट कारण ते करंट इयरची फी मिळालेली नाही. That is also the outstanding 8 not to be received. त्याचे 4 इफेक्ट मेडिकल फीज मध्ये ऍड आउटस्टँडिंग फीज करंट इयर 1 लाख. सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट्स साइडला आउटस्टँडिंग फीज 1 लाख. त्याची प्रोव्हिजन बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला रिझर्व फॉर आउटस्टँडिंग फीज 1 लाख. आणि चौथा इफेक्ट रिसिप्ट्स अँड एक्सपेंडिचर अकाउंट डेबिट साइड टू रिझर्व फॉर आउटस्टँडिंग फीज 1 लाख. त्यानंतर डेप्रिसिएशनचे 2 इफेक्ट त्या कन्सर्न और रिलेटेड असेट्स मधून लेस होईल. जे मोटर कार वर 20% आहे म्हणजे 40,000 वर 20% कॅल्क्युलेशन जर कॅल्क्युलेटर वर केलं तर 80,000 रुपये येत आहेत. 4 लाखामधून 80,000 मायनस अमाउंट आली 3,20,000.
इक्विपमेंट 2 लाख, त्याच्यावर 5% म्हणजे येत आहे 10,000. 2 लाखामधून 10,000 मायनस 1,90,000 आले. फर्निचर वर आहे 10%, 1 लाख इंटू 10% केलं की 10,000. काउंटरला अमाऊंट आली 90,000. अशा पद्धतीनं हे ऍडजस्टमेंटचे इफेक्ट आहेत. आता त्यानंतर आपण पहिल्यांदा कोणता अकाउंट क्लोज करणार, तर पहिल्यांदा रिसिप्ट्स अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करणार. ते अकाउंट क्लोज केल्यानंतर कोणती साइड जास्त आहे ते पहा. रिसिप्टचे टोटल केले 7 आणि 8 लाख. 8 लाख आणि हे 60,000. 8 लाख 60,000. इकडं 2 आणि 3 4 5 6 6 7 म्हणजे आय थिंक सो एक्सपेंडिचर साइड काही होईल म्हणजे 1 2 2 4 4 5 6 हे 7, त्यानंतर हे 8 म्हणजे टोटल ऑफ रिसिप्ट्स अँड एक्सपेंडिचर साइडची डेबिट साइड जास्त आहे. त्याची टोटल येते 8,70,000. 8,70,000. इकडे घ्या 8,70,000. फरक येतोय क्रेडिट साइडला. किती येतोय फरक 10,000चा. त्याला काय म्हणणार, बाय डिफिसिट ब्रॅकेट मध्ये ट्रान्सफर टू बॅलन्स शीट. डिफिसिट किती आलं 10,000 रुपये. मग हे 10,000 काय करणार, लेस फ्रॉम कॅपिटल लेस डिफिसिट 10,000. 6,90,000 मधून 10 म्हणजे 6 लाख किती आले 80,000. पुन्हा त्याच्यामधून 50,000 मायनस किती आले 6,30,000. 6,30,000 आणि हे 1 लाख किती आले 7,30,000. मध्ये बॅलन्स शीट तुमची टॅली होईल 7,30,000. 7,30,000. 320 प्लस 1,90,000 प्लस 90 प्लस 25 प्लस 5 आणि प्लस 1 लाख 1,30,000 बॅलन्स शीट टॅली होते 7,30,000. 7,30,000. थँक्यू व्हेरी मच.